डाळबट्टी हा राजस्थान आणि खानदेशामधील लोकप्रिय पदार्थ आहे. सर्वजण असे खूप आवडीने करतात आणि चवीला पण खूप अप्रतिम लागतो. नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण डाळबट्टी बनवणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बघायला भेटतील. चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकूयात. 2 छोटे चम्मच आपण इथे रवा घेतला आहे. ओवा आणि जिरा आपण इथे छान असा हातावरती चोळून टाकला आहे. त्याचा स्वाद खूप छान येतो आणि चवीला पण मस्त लागते. आपण इथे एक छोटी वाटी असं तूप कोमट करून घेतले ते टाकूयात आणि इथे छान मस्त आपण पीठ मळून घेणार आहोत. पीठ मळताना आपल्याला असं थोडंसं पाणी कोमट करूनच घ्यायचे. त्याने आपल्या बट्ट्या खूप अशा छान होतात, कुरकुरीत होतात आणि खूप साऱ्या लेयर्स पण येतात. आता आपल्याला इथे मस्त असं पीठ मळून घ्यायचे. एकदम असं आपल्याला सैलसर नाही ठेवायचे. मस्त असा घट्टसर गोळा करून आपण इथे तेल लावून भिजत ठेवणार आहोत. आता आपण डाळ बनवायला सुरुवात करूया. इथे आपण लाल मसुराची डाळ घेतली, मुगाची डाळ, तुरीची डाळ, तुमच्याकडे चण्याची डाळ असेल ती घेतली तरीही चालेल. आपण इथे कुठलाही मिक्स डाळी घ्यायच्यात. आता आपण इथे छान असं डाळ स्वच्छ धुवून घेऊयात आणि डाळीच्या वरती येईल इतकं आपल्याला इथे पाणी घालून चवीनुसार मीठ घालायचे आणि मस्त असं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आपली डाळ इथे शिजली आहे. चला आता आपण डाळ बनवायला सुरुवात करूया. तेल मस्त गरम झाले, त्यामध्ये टाकूयात जिरा, मोहरी, हिंग, लसूण, कढीपत्ता. छान असा तडतडू द्यायचा आहे. आता आपण टाकणार आहोत बारीक चिरलेले 2 मीडियम आकाराचे कांदे आपल्याला छान असे मऊसूत लाल रंगावरती परतून घ्यायचे. इथे बघा आपला कांदा पण मस्त असा परतून झाला आहे. आता आपण टाकणार आहोत एक बारीक चिरलेला टॉमॅटो पण असा मऊ लुसलुशीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. इथे आपला टॉमॅटो पण मस्त असा परतून झाला आहे. आता आपण त्यामध्ये टाकूयात मीठ. आपण मीठ डाळ शिजताना पण टाकलं होतं, इथे आपल्या अंदाजे टाकायचे. आणि इथे आपण टाकणार आहोत गरम मसाला, हळद, लाल तिखट. मस्त असं आता पण हे छान सर्व मसाले परतून घेऊयात. मसाले मस्त तेल सुटेपर्यंत परतून झालेत आणि आपली डाळ पण इथे मस्त अशी शिजली आहे. आता आपण मसाल्यांमध्ये डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची. इथे एकदम अशी मस्त आपली डाळ पण तयार आहे. आता आपण 3 ते 4 मिनिटासाठी अशी इथे डाळ उकळवून घेणार आहोत. इतकी चवीला अप्रतिम लागते ना आणि बनवायला पण खूप सोपी आहे. आता आपण इथे पाणी टाकतोय. पाणी आपल्याला गरम करूनच टाकायचे आणि मस्त डाळीला अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी. इथे बघा आपली डाळ पण मस्त अशी बनवून तयार आहे. एकदम अशी टेस्टी आणि खमंग अशी आपली डाळ तयार आहे. आता आपण इथे बट्टी बनवायला सुरुवात करूया. इथे बघा पीठ पण आपलं छान असं भिजलंय. आता आपण पुन्हा एकदा असं पीठ आपलं मळून घ्यायचे आणि मस्त अशा आपल्याला इथे बट्ट्या बनवून घ्यायच्यात. आपण चपातीसाठी जसा गोळा करतो तसंच आपल्याला इथे करून घ्यायचे आणि छान अशा आपल्याला इथे चपातीसारखं लाटून घेऊयात आपण. आपल्याला इथे अशी लेयर्सवाली खूप लेयर सुटलेली बट्टी बनवायची असेल तर आपण इथे चपाती जशी लाटतो तशी आपण इथे लाटून घेणार आहोत. एकदम अशी पातळ पण नाही करायची आणि जाडसर पण नाही ठेवायची. आपल्याला मध्यम आकाराची लाटून घ्यायची. आता आपण इथे लावणार आहोत तूप. तुम्ही इथे तेलाचा वापर केला तरीही चालेल. मी इथे तूप लावून इथे बघा आपण अशा प्रकारे फोल्ड करून घेणार आहोत आणि इथे पण आपण तूप लावून घेऊयात. अशा प्रकारे केल्याने आपल्या बट्टीला खूप अशा मस्त लेयर पदर सुटतात आणि खूप मस्त लागते. बघा आता आपण इथे अशा प्रकारे फोल्ड करून घेऊयात. बनवायला पण खूप सोपी आहे आणि खायला तर इतकी मस्त लागते ना, एकदा खाल्ली तर परत परत खावीशी वाटणारी अशी रेसिपी आहे. इथे बघा आता आपण अशा प्रकारे मस्त अशा आपल्या बट्ट्या सर्व अशा बनवून घ्यायच्यात. एकदम मस्त अशा आपल्या बट्ट्या इथे सर्व तयार आहेत.
सर्व बट्ट्या इथे बघा मस्त आपण अशा प्रकारे बनवून घेतल्यात, एकदम मस्त अशा. आता आपण ह्या बट्ट्या सर्व वाफवून घेणार आहोत. इथे आपण बघा इडलीचं भांडं घेतले, आता पाणी पण गरम करायला ठेवलं एक साईडला आणि आपण इथे इडलीच्या भांड्यामध्येच बट्ट्या 10-15 मिनिट अशा वाफवून घेणार आहोत. आता इथे झाकण लावून मस्त अशा 15 मिनिटासाठी इथे बट्ट्या वाफवून घ्यायच्यात. इथे मग 15 मिनिट झालेत बघा मस्त. आता आपण बघा आपल्या हाताला पण चिकटणार नाही, एकदम छान अशा बट्ट्या आपल्या इथे शिजवून तयार आहेत. इथे बघा कुठेही आपल्या काडीला चिटकत नाही आहे आणि हातालाही चिटकत नाही आहेत. आपल्या बट्ट्या इथे शिजून तयार आहेत. आता आपण पूर्णपणे गार करून घेणार आहोत. इथे बघा मस्त अशा बट्ट्या आपल्या गार झालेत. आता आपण इथे आपल्या आवडीनुसार कट करून घेणार आहोत. एका बट्टीचे आपण 4 भाग करणार आहोत आणि सर्व बट्ट्या आपण इथे अशा प्रकारे कट करून घेणार आहोत. आपल्या आवडीनुसार आपण मस्त अशा कट करायच्या. इथे बघू शकता खूप साऱ्या लेयर्स आल्यात आणि तळल्यानंतर एकदम अशा मस्त आणि अशा कुरकुरीत अशा आपल्या बट्ट्या तयार होतील. आता सर्व बट्ट्या कट करून घेतल्यात. आता आपण इथे तेल गरम करायला ठेवलंय. तेल आपल्याला एकदम असं फास्ट गॅसवर नाही गरम करायचे, लो टू मिडियम गॅस कमी हीटवरच तेल गरम करायचे आणि आपल्याला इथे बट्ट्या अशा छान अशा तळून घ्यायच्यात. एकदम मस्त अशा लालसर रंगावरती तळून घ्यायच्यात. इथे बघा मस्त अशा बघा पदर पण खूप सुटलेत बघा, लेयर्स पण खूप आल्यात. अशा प्रकारे जर तुम्ही बट्ट्या बनवल्या तर इतका मस्त आणि चवीला पण खूप अप्रतिम होतात. आता आपण सर्व बट्ट्या इथे अशा प्रकारे बघा तळून घेतल्यात. आता आपण डिशमध्ये काढून घेऊयात. खूप मस्त अशी रेसिपी आहे आणि अगदी कोणालाही परफेक्ट जमेल अशी. इथे बघा आपल्या सर्व बट्ट्या छान अशा कुरकुरीत बनवून तयार आहेत. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. बनवायला पण खूप सोपी आहे आणि अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये अशी आपली ही डाळ बट्टीची रेसिपी बनवून तयार होते. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.